यार ही काय कमाल जागा आहे हो ना? मला खूप आवडली ही जागा. इथे बसून चहा प्यायला काय मजा येईल ना. सीमा ते बघ. तुला आवाज ऐकू आला का? कोणता आवाज? जो आता आला ना. सीमा हे जंगल आहे. अशा आवाजांचा विचार केलास ना तर झालंच मग. अरविंद मलाही माहितीये की हे जंगल आहे म्हणूनच काळजी वाटतेय. सीमा कम ऑन. समोर किती छान दिसतंय बघ ना. कम ऑन. आणखी किती लांब जायचंय? अगं तू चल ना. तू ना उगाचच घाबरते. अरे चल ना. अगं ही जागा बघ तू. जस्ट लुक ॲट दॅट. मी बोलले होते ना अरविंद आवाज येतोय. अगं चल. अरविंद बघ मी म्हटलं होतं ना. सीमा तू थांब मी बघतो. नाही 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 अरविंद प्लीज 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 थांब ना प्लीज. इथेच थांब मी आलो. एकदम आरामात या आणि दोर घट्ट धरायचा आहे. हा दोर सुटता कामा नये आणि पाय घट्ट रोवून ठेवा. हॅलो कोणी आहे का? हॅलो वाचवा. काय झालं? हॅलो काय झालं? काय झालं? वाचवा. तो मला मारून टाकेल. तो मारून टाकेल. कोण मारून टाकेल? मला वाचवा. तो मला मारून टाकेल. कोण मारणार आहे? एलियन. एलियन? हो तो माझ्या नवऱ्याला मारून टाकेल. तो छोटासा निळ्या रंगाचा तो सगळ्यांना मारून टाकेल. तुम्ही प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा. दाखवा कुठे तो. चला तिकडे. अरविंद इथेच होता. मग कुठे गेला? अरविंद. अरविंद मिस्टर अरविंद. तो इथेच होता. निळा एलियन. तो इथेच बसला होता. हो तो इथेच बसला होता. चला पुढे शोधूया. अरविंद वाचवा. कुणी आहे का? अरविंद. अरविंद. गाईज अरविंद सापडला का? नाही रे शोधतोय. तो बघ एलियन. तो जातोय. अरे हो तो एलियन आहे रे. तो बघ जातोय. चला चला चला. हा चला.
डोळ्यांचा आणि खूपच विचित्र होता. त्याचा रंगही निळा होता. मी आणि माझ्या नवऱ्याने पाहिलं. जसा माझ्या नवऱ्याने फोटो काढला ना तसा त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला बोध करायला लागला, ओरबडायला लागला. सर मी घाबरले. मी मदत मागायला धावले. जेव्हा मी यांच्या बरोबर परत आले तेव्हा मी बघितलं की अरविंद तिथे नव्हता आणि तिथे तो एलियनही नव्हता. मग जर आम्ही पुन्हा शोधायला सुरुवात केली. तुम्हाला नक्की खात्री आहे का की तो एलियनच होता? हो सर, मला पूर्ण खात्री आहे की तो एलियनच होता आणि याआधी अशी कोणतीही गोष्ट मी नाही पाहिली सर. पण असंही होऊ शकतं की तो एखादा माणूसच असेल आणि त्याने निळ्या रंगाचा पेंट लावला असेल. नाही सर, तो माणूस नव्हता, तो एलियन होता. आणि जर तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये तर हे लोक सुद्धा होते. यांनी पाहिलं होतं. यांना विचारा ना तुम्ही. जर एखादा नॉर्मल माणूस असता तर अशा तऱ्हेने यांच्या नवऱ्याचा खून का केला असता? हो सर. ज्या प्रकारच्या शरीर यष्टीबद्दल तुम्ही बोलताय त्याच्यासाठी इतका मोठा दगड उचलणं संभवच नाहीये. सर म्हणूनच मी सांगतेय की तो कोणी माणूस नाही, तो एलियन होता. अभिजित यांच्या बोलण्यात पॉइंट तर आहे. हा दगड यांच्यापैकी कोणी उचलू शकत नाही. पण दया, ही एलियन वाली थिअरी तिच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. असं कसं होऊ शकतं? आता सीमा म्हणाली ना की अरविंदने त्या गोष्टीचा फोटो काढलाय म्हणून. जर या कॅमेऱ्याचा डेटा कार्ड मिळालं तर कदाचित आपण त्याचा चेहरा बघू शकतो. कॅमेऱ्याची तर ही अवस्था आहे. अच्छा सीमा, तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता जिथे तुम्ही ती गोष्ट पहिल्यांदा पाहिली होती? हो सर, या ना. पंकज, तू इथेच थांब आणि जितके एव्हिडन्स आहेत ते सगळे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठव. ठीक आहे सर, तुम्ही सगळे जाताय, मी एकटा थांबू का? तुला पण असंच वाटतं की खून हा एलियनने केलाय? नाही सर, एलियन नावाची काही गोष्ट असते थोडी. तसंही तू खूप शूर आहेस ना. जेव्हा बघा तेव्हा मला एकट्याला सोडून जातात. सर ही त्वचा तर निळी आहे. साळुंखे स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात बिचाऱ्याने झटापट केली असेल. आणि ह्या झटापटीच्या नादात खुन्याची त्वचा याच्या नखात अडकली बॉस. ही बघा. सर म्हणजे ते खोटं बोलत नव्हते? नाही, पूर्वी असं काही नाहीये. मला तर वाटतंय की कोणीतरी डाय किंवा रंग लावून घाबरवण्याचा प्रयत्न केला असेल. एक काम करूया बॉस, या त्वचेला अॅनालाइज करून बघूयात आपण. जर कलर किंवा डाय असेल तर कळेलच आपल्याला. या त्वचेवर ना कलर आहे ना डाय आहे. ही तर त्वचाच निळी आहे. त्वचाच निळी आहे? पण हे कसं होऊ शकतं? हेच तर जाणून घ्यायचंय बॉस. सर इथे. सर हे आम्ही तिथे होतो आणि अचानक आवाज आला. आम्ही पाहिलं की झाडाच्या मागे कोणीतरी बसलेला आहे आणि तिथे एलियन होता. इथेच. फक्त 4च बोटांच्या खुणा काय? मी खरं सांगते सर, तो कोणी माणूस नाहीये, एलियन आहे सर तो. पण हे रक्त कुणाचं आहे? अरविंदवर हल्ला तर तिथे झालाय ना, त्याचं प्रेत तर तिथे पडलेलं आहे. हे कोणाचं रक्त आहे? म्हणजे सर एलियनने अरविंद प्रमाणेच अजूनही कोणावर तरी हल्ला केलाय सर. तो एलियन नाहीये फ्रेडी. तर मग अभिजित, हा निळा रंग, हे फक्त 4 बोट, कमी उंची, इतकी जास्त ताकद, हे सगळं काय आहे? आणि आता तर डॉक्टर साळुंखे यांनी प्रूफ सुद्धा केलंय की ती निळी चामडी आहे.
आणि ती रंगवलेली नाहीये, नैसर्गिकपणे निळी आहे. काही ना काही एक्सप्लेनेशन तर असेलच. असू शकतं की जीन म्युटेशन, एखाद्या वैज्ञानिकाचा सनकीपणा, एखादी चूक, काही असू शकतं. नाही सर, मी खरं सांगतेय. सर, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की त्याचा चेहरा, त्याचे डोळे, त्याच्या डोळ्यांमध्ये सर त्याचे डोळे निळे होते आणि खूप भयानक होते ते. बॉस, हा, बॉस, हे रक्त एखाद्या एलियनचं नाहीये. हे एका नॉर्मल माणसाचं रक्त आहे आणि यात कुठल्याच प्रकारचं काही म्युटेशनचं लक्षण नाही. काय हा पुरुष आहे की बाई हे कळू शकतं का? पुरुष आहे दया. पुरुषाचं रक्त. अच्छा, या रक्ताचा डीएनए आणि त्या त्वचेचा डीएनए हे दोन्ही मॅच होत आहेत का? नाही, दोन्ही डीएनए अगदी वेगळे आहेत. अरे म्हणजे याचा अर्थ असा आहे की निळ्या कातडीच्या प्राण्याने अरविंद प्रमाणे अजून कुणाला तरी मारलंय. अच्छा सर, हे निळ्या त्वचेचं रहस्य काय आहे, काही पत्ता लागला? तेच शोधायचा प्रयत्न करतोय, पण जी गोष्ट समजली आहे ती खूप विचित्र आहे. काय? बॉस, त्या निळ्या त्वचेमध्ये मला जास्त प्रमाणात सिल्वर म्हणजे चांदी आढळली. काय झालं फ्रेडी? काही मिळालं का? सर, कॅमेऱ्याचा पूर्ण चक्काचूर झालाय. मला वाटत नाही की डेटा कार्ड मिळेल. मिळालं सर, मिळालं. डेटा कार्डचं चेंबर मिळालं. अरे चेंबरच्या आत बघ बाबा, कार्ड पाहिजे, कार्ड. एक मिनिट. हं? सर, हे तर रिकाम आहे. अरे, हा कॅमेरा तोडला गेला तेव्हा यात कार्ड नव्हतं. म्हणजे कार्ड खुन्याजवळ असणार. मला नाही वाटत कार्ड मिळाल्यानंतर खुनी कॅमेरा तोडण्यामध्ये वेळ वाया घालवेल. मला वाटतं कार्ड जंगलामध्ये कुठेतरी पडलं असेल जेव्हा अरविंद पळत होता. मग अभिजित, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हे कार्ड शोधावंच लागेल, कारण हे कार्डच आपल्याला त्या निळ्या रंगाच्या प्राण्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेल. या अरविंदवर हल्ला इथेच कुठेतरी झाला असेल, याच एरियामध्ये. मग चीप पण इथेच कुठेतरी असायला हवी. मिळाला. अभिजित सर, दया सर, सर वाचवा. सर, मिळालं सर, कार्ड मिळालं सर. गुड जॉब. कार्ड मिळालं सर. हा दे, हा दे. बाहेर काढा सर प्लीज. अरे, मलाही घेऊन जाशील? थँक्यू सर. सर, या चिपची अवस्था तर फारच वाईट आहे. आय होप हे चालेल. फक्त बघू नकोस पूर्वी, बघू नकोस. चालू कर, ट्राय कर. ट्राय करून बघ, चालू कर. काही झालं तरी चालू झालंच पाहिजे, नाहीतर खूप कठीण होऊन बसेल. सर चालते सर. सर हे बघा, हे कालच्या डेटचं फोल्डर आहे. यात काहीतरी सापडायला हवं. हा शेवटचा फोटो बघ जरा, तो बघ जरा. ही सीमा बरोबर बोलत होती सर. ही मुलगी तर खरोखरच निळी आहे. ही कोण असू शकते? सर, ही तर पक्की एलियन आहे. फ्रेडी, हा एलियन नाहीये बॉस. हा एक मनुष्य आहे आणि याची ही अवस्था एका विशिष्ट तऱ्हेच्या आजारामुळे झाली आणि त्या आजाराचं नाव आहे अर्ग्रिया. हा कोणता आजार आहे बॉस? काही लोकांच्या शरीरात चांदीच्या धुळीमुळे एक विशिष्ट तऱ्हेची रिॲक्शन होते, ज्याच्यामुळे त्यांची त्वचा निळी पडायला लागते. तुमच्या लक्षात आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या निळ्या त्वचेमध्ये मला चांदीचे अंश मिळाले. ही रिॲक्शन त्याच आजारामुळे आहे. या मुलीचे डोळे ही निळे आहेत. ह्याच रिॲक्शनमुळे.
पण सर, एक 12-13 वर्षांची आजारी मुलगी लोकांचा खून कशाला करते? हो सर, नक्कीच हिच्याबरोबर आणखीन कोणतरी सामील आहे. नाहीतर एक लहान मुलगी इतका जड दगड कसा काय उचलू शकते? नाही दया, मला नाही वाटत ही मुलगी खुनी आहे किंवा हिने खून केलाय. नाही. अरे साळुंखे, आणखीन काही मिळालं असेल तर सांगून टाक ना. बॉस, या मुलीचा हा आजार जास्त जुना नाहीये. 1-2 वर्ष झाले असतील फक्त. 2 वर्षांपूर्वी मी एक बातमी वाचली होती. कोणती बातमी? सर, त्यात असं होतं की जंगलाच्या आसपास 2 किलोमीटरच्या सीमेमध्ये जितके कारखाने आहेत ते सगळे बंद करण्यात यावेत. त्यात एक कारखाना सिल्वर प्लेटिंगचा सुद्धा होता. पूर्वी जरा चेक कर. हो सर, कारखाना तर आहे जिथे ती मुलगी सापडली होती. त्या जागेपासून 2 किलोमीटर लांब. बस, मग आता समजून जा, तो बंद कारखाना उघडण्याची वेळ आता आलेली आहे. इथे तर कोणीच नाहीये. हो, हे बघा, कोणीतरी इथे खूप मेहनत केली. ही जागा वर्षानुवर्ष बंद आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. या ग्लासच्या खुणा बहुतेक बरेच लोक असावे तिथे. काय चाललं काय होतं इथे? ही इथे का तोडफोड केली? इथे काहीतरी तोडफोड झालीये. इथे बांधलं होतं का कुणाला? या चिन्हांचा अर्थ येतोय का लक्षात? असं वाटतं की कोडवर्ड मध्ये काहीतरी लिहिलंय. अभिजित, हे बघ, रक्त आहे, जास्त जुनं नाहीये. तुमच्याशीच फोनवर बोलणं झालं होतं हो ना? हो तुम्हाला काही चिन्हांचा अर्थ जाणून घ्यायचा होता? हो, ते आम्हाला काही चिन्ह मिळाली आहेत. माझ्या मते तर ही काही चिन्ह नाहीत, भाषा वाटते. आमच्या इथे लँग्वेज एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडे घेऊन जाते, ते सांगतील याबद्दल. बरं. अंशुल हे CID मधून आहेत. हॅलो सर. आणि सर हे आमचे लँग्वेज एक्सपर्ट. बसा ना. बसा बसा, तुम्ही बसा. अंशुल, बघा जरा हे काय आहे. ही तर तिबेटियन लँग्वेज आहे. तिबेटियन लँग्वेज? हो सर. काय लिहिलंय, काय सांगू शकता का? 1 मिनिट सर, मी ट्रान्सलेट करून सांगतो. सर, हे ज्याने कोणी लिहिलंय ना, ती व्यक्ती मोठ्या संकटात आहे. आय मीन, याचा अर्थ होतो हेल्प. माय गॉड. आणि तिथे खाली काहीतरी सिम्बल सारखं आहे, ते काय? सर, हा एक प्रकारचा कोणता तरी कोड आहे, पण मी हा क्रॅक करू शकत नाहीये. आय एम सॉरी. नाही नाही, यात सॉरी कशाला म्हणताय तुम्ही? तुम्ही तर खूप मदत केलीत. थँक्यू व्हेरी मच. बॉस, कारखान्यात जे रक्त मिळालंय ते या मुलीच्या हाताला लागलेल्या रक्ताशी मॅच होतंय. काय? म्हणजे असं तर नाही की या मुलीने कारखान्यात कोणाला तरी जखमी केलं असावं? सर, कदाचित अरविंद सारखाच हिने इथेही कोणावर हल्ला केला असेल. पण ही हल्ला करते कशासाठी? हॅलो, हा अभिजित. काय? ठीक आहे सर. अभिजितचा फोन होता. भिंतीवर, कारखान्याच्या भिंतीवर हेल्प असं लिहिलेलं होतं. सर, कदाचित हे हेल्प ह्याच मुलीने लिहिलं असावं. ती तिथे कैद असेल, मग तिने हल्ला केला आणि तिथून पळून गेली. एक काम करा, एखाद्या चांगल्या ग्राफिक आर्टिस्टला बोलवा आणि या निळ्या रंगाच्या मागे लपलेला खरा चेहरा बाहेर काढा. जेरी, आधी हिच्या चेहऱ्याचा निळा रंग साफ कर.
अहो आत्ता करतो ना सर, इतकी काळजी कशाला करताय? 1 मिनिटात होईल सर. आपल्या कामाकडे लक्ष दे, जास्त बोलू नकोस. ऑफकोर्स सर, चिल. डन. हिचं वय थोडं कमी करूया का? साळुंके साहेब सांगत होते 2-3 वर्षांपासून आजारी आहे मुलगी. जेरी, 2 वर्षांनी वय कमी होऊ शकतं हिचं? ऑफकोर्स होईल सर, तुम्ही सांगा तर खरं. हा पूर्वी, आता जरा इंटरनॅशनल डेटाबेस चेक कर. बघ हा चेहरा आहे का, आणि इंटरपोल कडूनही माहिती मिळव. कुणास ठाऊकी गेल्या 2-3 वर्षात कोणीतरी रिपोर्ट केलं असेल. सर नो मॅच. आणखीन 2 वर्ष कमी करून बघ वय. डन. पूर्वी, आता चेक कर. येस. मुलीचं नाव कृपा आहे सर, आणि 4 वर्षांपूर्वी हरवली आहे. हो, हिच्या आई वडिलांना इन्फॉर्म करायलाच हवं. सर जी, हमरे छोरी को बारे में काही पता लाग्यो? सर हे म्हणतायत की तुम्हाला आमच्या मुलीबद्दल काही माहिती आहे? हो हो. आता हे बघा, आम्हाला वाटतंय की हे तुमच्या मुलीने कृपाने लिहिलंय, ज्यात पहिला शब्द आहे हेल्प आणि दुसरा शब्द काय आम्हाला माहित नाहीये. तुम्ही सांगू शकता का? हमने लाचा यो हुजूर की छोरी कृपा के लिखाई हो. फर्स्ट सब हेल्प छा, तारा अर्को बुझिए ना. हुजूर बताना सकना छा. मेरी छोरी तो पूरा गाना सकते ही सकती ना. इशारा ले पूरा घर छे. मेरी छोरी तो लाठी होनी पूरा घर नहीं सकते ना. मेरी छोरी को तो तिब्बत बाटे ले रहा है को धर्मपुत्री बनाए को होनी. तिब्बती भाषा में के लेखेको छ मलाई सबै थाहा छ. म भन्न सक्छु. खाल्टो म गाड्नु. सर ते म्हणतायत की आमची मुलगी बोलू शकत नाही. काय? ही तिची खास सांकेतिक भाषा आहे जी तिबेटियन भाषेमध्ये आहे, आणि ते म्हणतायत की त्यांनी या मुलीला तिबेटियन लोकांकडून दत्तक घेतलं होतं आणि म्हणून त्यांना ती भाषा कळते. सर हे लिहिलंय सखोल. सखोल. हेल्प सखोल. त्या मुलीने असं का लिहिलं असेल? तेच तर, हे काय लिहिलंय हे तर त्या सिल्वर फॅक्टरीत जाऊनच आपल्याला कळेल. पूर्वी, पूर्वी. ओ नो. पूर्वी, तू ठीक आहेस ना? तू ठीक आहेस? हो सर, मी ठीक आहे सर. सर मला वाटतं ही तीच जागा आहे जी आपण शोधतोय. पूर्वी, गोळी मारली आहे क्लोज रेंजने. कोणती जागा आहे ही? हे बघतोयस? कितीतरी गाद्या आहेत तिथे. सर, हा? काजू मनुक्यांचे डबे बहुतेक सगळेच्या सगळे रिकामे आहेत. हो सर, रिकामे आहेत. ओ नो. लहान मुलांचे बूट. बहुतेक कृपाशिवाय इथे आणखीही मुलं होती. हे एखादं रॅकेट दिसतंय. काहीही करून या मुलांपर्यंत पोहोचायला हवं. पोहोचू आपण पूर्वी. या माणसाचं प्रेत आपल्याला खुन्यापर्यंत पोहोचवेल. सर, ज्या माणसाचं आपल्याला प्रेत सापडलं होतं त्याचं नाव श्याम आहे आणि तो जेसी कॉलनीमध्ये राहतो.
झडती घ्या अख्ख्या घराची. बघूया काही मिळतं का. सर, हे पहा सर, मुलांचे फोटो. अरे अरे कोण आहात तुम्ही आणि असे आत कसे आलात? हा? एक मिनिट मॅडम, एक मिनिट. आम्ही CIDतून आलोय. CID? मला माहित होतं श्याम चांगला माणूस नाहीये. मला संशय होताच. त्याची लक्षणं चांगली नव्हतीच. कुणाच ठाऊक मी का त्याला माझं घर भाड्याने दिलं. ह्या श्याम बद्दल अजून काही सांगू शकता का? काय करायचा, कुणाला भेटायचा, कोणी घरी यायचं का भेटायला? कामाच्या बाबतीत मला काही माहित नाही, पण हो, परदेशात खूप येणं जाणं होतं. परदेशात? फ्रेडी, घरात जरा चेक कर की काही पासपोर्ट किंवा बॅग बिग मिळतेय का? सर, ही बॅग मिळाली सर, आणि ह्यावर परदेशी टॅग लागलाय सर. परदेशी टॅग? घरात लहान मुलांचे एवढे सगळे फोटोज आणि वारंवार परदेशी दौरे. हे तर मुलांच्या तस्करीचं प्रकरण वाटतंय. पूर्वी गेल्या 2 वर्षांपासून या फॅक्टरीत जे काही चाललंय त्या रॅकेटशी संबंधित लोक तिथे राहतही असतील. त्यांच्याकडे मोबाईल फोन्स पण असतील, हो ना? एक काम कर, माहिती काढ की मागच्या 2 वर्षात किती मोबाईल फोन्स ऍक्टिव्ह झाले त्या एरियातले. हा सर, त्या मुलांच्या किडनॅपिंगचं कारण समजलंय सर. कॅमल रेस. कॅमल रेस? हा श्याम गेल्या 2-1 वर्षामध्ये अनेक मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये जाऊन आलाय सर, आणि तिथे उंटाच्या रेसमध्ये मुलांचा वापर करतो. सर, जास्त करून तर लहान मुलांचा वापर होतो, पण ही कृपा 12 वर्षांची आहे. सर, हा पूर्वी सर, हे काही मोबाईल नंबर्स आहेत जे फॅक्टरीच्या आसपास गेल्या 2 वर्षांपासून ऍक्टिव्ह आहेत. आणि आता हे नंबर्स कुठे ऍक्टिव्ह आहेत? बंदराच्या जवळच्या कंटेनर यार्डमध्ये ऍक्टिव्ह आहेत. हजारो कंटेनर्स आहेत. कोणत्या एका कंटेनर मध्ये मुलं असू शकतात. सावध राहावं लागेल, मुलांच्या जीवाला धोका असू शकतो. चहूबाजूला बघा. बहुतेक कंटेनर मिळाला. इथे यार्डच्या नॉर्थ ईस्टला सर एक ब्राऊन कलरचं कंटेनर आहे. बहुतेक मुलं त्याच्यातच आहेत. नाही अंकल, नाही अंकल, नाही अंकल, नाही प्लीज. इथेही 2 लोक आहेत. काय? अच्छा, ऐक सर, यांना इथून लांब नेण्याचा एक मार्ग आहे. ए कोण आहे रे? हा तर रिकामा आहे.
कंटेनर पाहिलास? किती मोठा आहे, आतून इतका छोटा का? नाही नाही डोळे उघडा. तुम्ही ठीक आहात ना मुलांनो? अरे सगळेजण पळा, सीआयडी आले. सीआयडी सीआयडी अरे पळ, चल लवकर. कृपा, कृपा, सर. हा पूर्वी, मुलं कुठे आहेत? ठीक आहेत ना? हो सर, मुलं ठीक आहेत. गुड. मुलांना नशेचं औषध दिलं गेलंय. काय? हो सर. सर, सर त्या मुलांमध्ये कृपा नाही. ओठ ओठ. कृपा कुठं आहे? कोण कृपा? मी नाही ओळखत. ती मुलगी कृपा, तिचा रंग निळा होता. कुठे आहे ती? तिला तर मी बंदरावर पाठवलंय, व्हॅन मध्ये बसून. आतापर्यंत तर ती परदेशात पोहोचली असेल. काही नाही करू शकत तुम्ही आता, काही नाही करू शकत. हा पंकज, टेम्पोचा नंबर सांगितला त्याने. थांब 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 देवा, तो बघ टेम्पो. सर, सर कृपा तर इथेही नाहीये. कृपा इथेही नाहीये, तर मग कृपा आहे कुठे? बाहेर ये. या मुलांनो. कुठे आहेत ते? ते तिकडे गेले. सगळं अगदी व्यवस्थित चालू होतं. त्या कारखान्यात आजवर काही प्रॉब्लेम झाला नाही, पण या मुलीमुळे सगळी गडबड झाली. हिने माझ्या माणसांना मारलं, त्याला जखमी करून जंगलात पळाली. माझं डोकं फिरलं होतं. काय करू? ते तर बरं झालं, माझा माणूस मन्नू तिथे पोहोचला. काम, कोण आहेस तू?
मला का मारलंस? तो अरविंद या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, म्हणून मन्नूला त्याला मारावं लागलं. अरविंद कुठे आहेस तू? अरविंद, आम्ही येतोय. गाईडचं काम तर मी फक्त दाखवण्यासाठी करायचो, आणि जंगलात जे जे होत होतं ना त्या सगळ्याची खबर मला होती. पण या मुलीने सगळं काम बिघडवून टाकलं माझं. लाज वाटली पाहिजे तुला. पैशांच्या लोभापायी तू छोट्या छोट्या निष्पाप मुलांची तस्करी करायचास. परदेशात पाठवलंस त्यांना फक्त पैशांसाठी. असं घृणास्पद काम. अरे तुला तर कठोरातली कठोर शिक्षा होईल, कदाचित फाशी.